दुःख विसरू, नव्याने सुरुवात करू? काय म्हणायचंय काय तूच? दुःख विसरायचंय म्हणजे यांना विसरायचंय? तू घराबाहेर विधवांना जे उपदेश देत फिरत असतोस ना, तो मला करायचा नाही. तुझे हे नवमतवाद माझ्या माथी मारण्याचा प्रयत्न तर सोडच, त्याचा विचार सुद्धा करू नकोस. माझ्या बाबतीत जे काही होईल ना, ते यांच्या मताप्रमाणे होईल. पण माई, दर वेळेला तुझेच ऐकले पाहिजे. आता तुझा अट्टाहास कशासाठी रे? नाही पण एक शब्द बोलू नकोस. चांगले ठाऊक आहे मला तुझे. तुझ्या मनासारखे झाले नाही की दर वेळेला अबोला धरतोस, सगळ्यातून अंग काढून घेतोस, दडपण आणतोस आमच्यावर. मग काय, मग आम्ही आहोतच मुकाट्याने तुझ्या मनासारखे वागणारे. हे असले करूनच 4 वर्षे रमेश शिकवलेस तू, चांगले ठाऊक आहे मला. आणि आता मला आला शिकवायला? आता अशीच का उभी राहणार आहेस? डाळिंबी भात करायचा आहे, आणि तेही तुलाच. अगो बाई, अगो ताई, बरी आहेस ना तू? कुणाला सांगतेस डाळिंबी भात करायला? हिला? झाले, डाळिंब्या सोलून दिल्यात ना तेवढेच खूप आहे. मुख्य पदार्थ जर का हिच्या भरोश्यावर सोडशील ना तर कल्याणच होईल त्याचे. अशाने मला कधीच जमणार नाही. काही मला स्वयंपाक करूही देत नाहीत आणि येत नाही असेही म्हणतात. पण उलट कसे बोलणार? तुमचेही अगदी खरेच आहे हो वहिनी. पण मी काय म्हणते, तुम्ही आम्ही करताना हिने बघायला नको? आता काही करू का, काही हवे आहे का असे विचारायला नको? डाळिंब्या सोलून झाल्या की चालली ही आपली अभ्यासाला. मी म्हणते, हीच काय आता ती विक्टोरिया राणी व्हायचे आहे का? तरी भाऊसाहेबांनी बजावले होते, 2 घटका अभ्यासाच्या झाल्यानंतर स्वयंपाकघरातून बाहेर पाऊलही टाकायचे नाही म्हणून. हा, पण इथे तर सगळे वेगळेच चालू आहे. मनाला येईल तेव्हा राणी सरकार बुके काय वाचतील, अक्षरे काय गिरवतील, आणि आम्ही बटके आहोतच मागे मागे फिरायला, चला 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 करायला. रमाबाई, आता खोबरे देता का खोल? बसा, चला चला बसा. मुरबा, अरे असा का उभा तू? काय करू बाळंबटची, कोल्हापूरचे सगळे खटले मोडून आपण सारेच इथे आलो. त्या जमिनींसोबत माझे कामही गेले हो. आता मी करू काय? नाही, संसार तर संपलाच, तोही तिसऱ्यांदा. त्याबरोबर कामही गेले. माझी अवस्था फार बिकट झाली बाळंबटची. मोरबा, तुझ्या हातास काही काम हवे आहे असेच ना? अरे मग इथे भरपूर कामे आहेत की. आपल्या इथे शेतजमिनी आहेत, तिथे भाजीपाला, पेरू वगैरे फळझाडांच्या बागाही आहेत. आपले गोडसे बुवा ते सारे काम पाहतात. तू त्यांच्या सोबतीने राहा, म्हणजे तुझाही जीव रमेल. कसे? वा वा वा, असे म्हणता? वा, बरे वाटले हो जीवास कामाचे ऐकून. कधीपासून सुरू करायचे? आजच संध्याकाळी आपण तिथे जाऊया. मी स्वतःच तुझी गाठ घालून देईन. अगदी अगदी. वा वा, अहो रिकामेपणे जास्त दुःख होते हो. कामाचे ऐकल्यावर दुःख आधीच हलके झाले माझे. हो ना, पण इथे आमच्या बाबतीत मात्र सारेच उलटे झाले. इथे कामे भरपूर आहेत, पण भाऊसाहेबांच्या आठवणीने जीव अगदी व्याकुळ होतो. कामात लक्ष लागत नाही. वाटते अजूनही त्यांची हाक ऐकू येईल. या दिवाणखान्यात त्यांचा आवाज घुमेल.
मग सारे काही आठवते आणि जीव अगदी व्याकुळ होतो. हर हर हर. असेच अगदी अगदी असेच म्हणत ते. हो ना. आता फक्त तीच आठवण शिल्लक आहे. मला ना या बायकांचे वागणेच पटलेले नाहीये. आबा, इतके तंत्रणायला काय झाले? काय झालं तुला? मग काय, या बायका सारख्या रमा वहिनींच्या मागे लागलेल्या असतात. आता आम्ही तिघे मिळून अभ्यास करीत होतो तर तिथे ताई काकू आल्या आणि रमा वहिनींना खूप बोलल्या आणि सरळ ओढत स्वयंपाकघरात घेऊन गेल्या. बिचारांचा अभ्यास अर्धाच राहिला. मला ना बाळंबडजी मला खूप राग आलाय. हे बघ आबा, अरे बायकांच्या गोष्टी त्यात आपण का लक्ष घालावे नाही का बाळंबडजी? हो, आपण ना त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करायचं उत्तम. कसे? जा बरे, तू तुझ्या अभ्यासात लक्ष घाल. असा राग बरा नव्हे. जा. होय. फक्त टाळ्या वाजवून काहीही होणार नाही. सगळ्यात महत्वाचा आहे तो दृष्टिकोन. नमस्कार माधव. नमस्कार. नमस्कार. भांडारकर, चालू दे तुमचे. मानवजात ही सारीकडे एकच आहे हे मूलभूत सत्य स्वीकारून वर्ण, वंश, धर्म, पंथ अशा श्रेष्ठ कनिष्ठत्वाचा अभिनिवेश जोवर आपण झुगारून देत नाही तोवर आपली प्रगती होणं शक्य नाही. तर सगळ्यात महत्वाचे हे की आपण आम्ही बघतो, तुम्ही चालू देत. तर आपण जे काही इथे जमतो माधवराव, कशाने एवढे अस्वस्थ आहात आपण? माधवराव, ठीक आहे, आपणास एकटे राहण्याची आवश्यकता वाटत असेल तर जातो आम्ही. आपण नंतर बोलूया. काका, आपण आपले विचार इतरांवर लादत आहोत का? माधवराव, आजच्या किंवा मागच्या पिढीसमोर आपण आपले विचार आग्रहाने मांडत असतो. त्याने त्यांचे भले होईल असे आपल्याला वाटते, पण त्यांना ते कितपत हवे आहेत? पण जे करतो आहोत ते योग्य की अयोग्य? हा संभ्रम तुमच्या मनात का निर्माण झाला माधवराव? आजपर्यंत आमचे विचार इतरांवर लादणे आम्हास कधीच आवडलेले नाही. प्रत्येकास सारासार विचार करून स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा हक्क आहे. काका, नकळत असेल कदाचित, पण आपण इतरांच्या हक्कांची पायमल्ली तर करीत नाही ना आपले विचार लादून? थांबा माधवराव, थांबा. आम्हास नेमके कारण ठाऊक नाही, परंतु आपल्या विवेकशील मनास धक्का पोचवणारी अशी एखादी घटना निश्चितच घडली आहे. नाही, आम्ही तपशील विचारणार नाही, परंतु एवढे मात्र निश्चित सांगू की माधवराव, सगळ्यात आधी या द्विधा मनस्थितीतून बाहेर या. माधवराव, हे खरे आहे की विरोधी विचाराच्या माणसास आपले विचार सांगणे म्हणजे संघर्ष येणारच, आणि त्याविषयी शंका सुद्धा आपल्या मनात येणारच. परंतु माधवराव, आपण आपले विचार आत्ता भांडारकर म्हणाले त्याप्रमाणे कुठल्याही अभिनिवेशापोटी करत नाही, तर चारही बाजूने सखोल अभ्यास करून बुद्धीच्या आणि तर्काच्या कसोटीवर घासून आणि भावनेच्या धगधगत्या अग्निकुंडात त्याची परीक्षा घेऊनच आपण आपले मत तयार करत असतो. आणि केवळ लोककल्याण हाच त्याचा एकमेव हेतू असतो.
आपल्या विचारांच्या शुद्धतेविषयी असलेली खात्रीच तुम्हाला अधिक बळ देईल माधवराव. होय, आणि माधवराव, आपले व्यक्तिमत्व तर इतके मृदू आहे की आपण आजवर आपला कुठलाही विचार कुणावरही लादलेला नाही. फक्त तो आग्रहाने मांडला आहे. तेव्हा निश्चिंत असा, आपण चुकत नाही आहात. ताई, हिला सांग आजच हवे हो खोबरे खाऊन, नाही तर आमच्या गोगलगाई सारखे उद्या मिळायचे. अगो अगो रमे, ओ बाई कठीणच आहे गे बाई. तिला सांगायचे जरा हळू हळू. बघू बघू. ऐको को काय गो, कोणी सांगितलं होतं जोर जोरात खोबरे खवायला? लागले ना, एक काम धड करता येत नाही बाई तूच. हळू हळू. ताई, पुरे झाली ना हळद लावून? थांबेल आता रक्त, बाद झाले. कौतुक नुसते सगळ्यांना. जमणार आहे का आज खोबरे खवायला? जमणार आहे का परत हात कापून घ्यायचाय? खवा लवकर. अगो बाई, नाही जमते का तूच? आणि ताई, काही गरज नाही करू दे तिला. अहो पण तिचा हात. आम्ही नाही कामे केली, आमचे नाही हात कापले, पण आम्ही कामे नव्हती हो कधी टाकली. झाले का रडून? खोवणार का आता खोबरे? करा सुरुवात मग. रमाबाई, आलात? हात पाय धुवून घ्या, मी पाने वाढते. नाही, नको. आम्हास जेवावयाचे नाही. अहो पण माई जेवल्या? नाही, मी स्वतः दोनदा जाऊन विचारून आले, पण हे आताच काय झाले? काही नाही, नारळ खपताना थोडेसे लागले इतकेच. रमाबाई, आम्ही तुम्हाला अभ्यास करण्याचा आग्रह करतो, त्यामुळे तुम्हाला इतर बायकांप्रमाणे सुंदर स्वयंपाक करता येत नाही. त्यामुळे साऱ्याच बायकांची बोलणी खावी लागतात. तुम्हाला अभ्यास करावयाचा नसेल तर आमची सक्ती नाही. स्वतः खरे तेच सांगतो आहोत आम्ही. यापुढे आम्ही आमची कोणतीही मते तुमच्यावर लादणार नाही. अगदी मनापासून सांगतो आहोत. तुम्हाला मनापासून वाटत असेल तरच अभ्यासात लक्ष घाला, अन्यथा घरातील कामे व्यवस्थित शिकून घ्या. आमची सक्ती नाही.
कोणत्याही बाबतीत कोणावरच. दुर्गा अक्का, माई कशा आहेत आता? तशीच आहे अजून. काही बोलणं नाही, चालणं नाही, नुसती सुन्नपणे बसून आहे. तिचा स्वभावच पार बदलून गेलाय रे. कशी हसतमुख मनमिळाऊ होती. कधी कपाळावर आठी नसायची तिच्या. साऱ्यांचे सारे काही पोटात घालायची. पण आता चेहरा इतका रागीट झालाय. सगळ्यांचे सारे बोलणे धुडकावून लावते. आज सुद्धा सगळ्यांनी सांगून देखील एक कण देखील पोटात गेलेला नाहीये तिच्या. काही सुद्धा खाल्लेले नाहीये तिने. संध्याकाळी ताई काकूने जबरदस्तीने दूध दिले ना तेवढे. आता कुठे आहेत? तिच्याच खोलीत आहे, पण जेवायला तयार नाहीये. दुर्गा का सावर स्वतःला. तू तशी हळवी झालीस तर माईंना कशी काय सावरणार? आपले काय ठरले आहे? आपले दुःख चेहऱ्यावर दिसू द्यावयाचे नाही. चल, रडणे थांबव आधी. ये बैस. दुर्गा अक्का, आमचे काही चुकत आहे का? दादा, असे का बोलतोयस तू? कालपर्यंत आमच्या साऱ्याच गोष्टींना पाठिंबा देणाऱ्या माई जेव्हा आमचा तिरस्कार करू लागतात तेव्हा मनी विचार येतो, आमचे नक्कीच कुठेतरी काहीतरी चुकत असणार. नाही रे दादा, तुझे काहीच चुकत नाहीये. खरे तर तुला समजून घेताना आमचीच चूक होती. दादा, अरे तू नेहमीच सगळ्यांचा विचार करत आलायस. दुर्गा अक्का, आज आईची आठवण येते आहे. आमचे मन अस्वस्थ झाले की ती आम्हास दत्त महाराजांची कथा सांगत असे. आणि मग तुझी कळी खुलत असे. पण आता कोण सांगणार? आई तर लहानपणीच सोडून गेली आणि आता भाऊसाहेबही. आता आमचे आम्हासच सावरावयास हवे.